आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत. नमस्कार नमस्कार बालदोस्तांनो. बालजगत या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बालदोस्तांनो, तुम्ही मुंगी बघता का? आपल्या घरात किंवा आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या मुंग्या आपल्याला बघायला मिळतात. कधी त्या लाल रंगाच्या असतात, कधी त्या काळ्या रंगाच्या असतात. तुम्ही कधी त्यांचं निरीक्षण केलंय का? अगदी एका रांगेने चालत असतात. या मुंगीची शिस्त अगदी घेण्यासारखी असते. अशाच एका मुंगीची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. एका हिरव्यागार बागेत एक छोटीशी मुंगी राहत होती. एकदा तिला जमिनीवर गव्हाचा एक मोठा दाणा दिसला. मुंगीने विचार केला, हा दाणा मी माझ्या घरट्यात नेला तर माझ्या सगळ्या मित्रांना खायला मिळेल. तिने दाणा उचलण्याचा प्रयत्न केला, पण काय करणार? मुंगी एवढूशी आणि तो दाणा तिच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा. थोडंसं अंतर जाताच तो दाणा खाली पडला आणि मुंगीही घसरली. जवळच बसलेलं एक फुलपाखरू म्हणालं, अगं मुंगीताई, हा दाणा तुझ्याच्याने उचलला जाणार नाहीये. दुसरा एखादा छोटासा दाणा शोध बघू आणि तो ने. त्याच्यावर मुंगी हसली आणि म्हणाली, असू दे रे, मी पुन्हा एकदा प्रयत्न करते. असं म्हणून मुंगीने पुन्हा एकदा तो दाणा उचलला, पण पुन्हा पडला. मुंगीने परत प्रयत्न केला, तेव्हाही ती अडखळली. पण प्रत्येक वेळेला ती निराश न होता पुन्हा पुन्हा उभी राहिली आणि थोडं थोडं करत पुढे सरकत राहिली. कधी विश्रांती घेत, कधी पुन्हा जोर लावत. अखेर तो दाणा ती आपल्या घरट्यापर्यंत घेऊन पोहोचलीच. घरट्यातल्या इतर मुंग्या तिचं खूप कौतुक करू लागल्या. त्या म्हणाल्या, तू एवढं मोठं काम कसं केलंस? त्याच्यावर ही छोटीशी मुंगी हसून म्हणाली, मी मोठी नव्हते, पण माझा प्रयत्न नक्कीच मोठा होता. मी अनेकदा पडले, धडपडले, पण मी हार मानली नाही आणि म्हणूनच मला आज हा दाणा आपल्या घरात आणण्यात यश मिळालं. बालदोस्तांनो, या गोष्टीतून आपल्याला एक सुंदर धडा मिळतो. तो म्हणजे अभ्यास असू दे, नृत्य असू दे, गाणं असू दे किंवा खेळ असू दे, कोणतीही कला असू दे, पहिल्याच प्रयत्नात सगळंच आपल्याला जमेल असं होत नाही. कधीकधी चुका होतात, अपयश येतं. कधीकधी आपण कंटाळून जातो आणि ती गोष्टच सोडून देतो. पण अशाच वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही चुकलं, अपयश आलं, कंटाळा आला तरीही पुन्हा पुन्हा चिकाटीने प्रयत्न सुरू ठेवायचे. आपण प्रयत्न करत राहिलो तर आपल्याला यश नक्कीच मिळतं. तेव्हा बालदोस्तांनो, या गोष्टीतलं तात्पर्य काय? तर यशस्वी होणारे लोक कधीही हार मानत नाहीत आणि हार मानणारे यशापर्यंत कधीही पोहोचत नाहीत. मग लक्षात ठेवाल ना? या गोष्टीचं नाव होतं चिकाटीची मुंगी. बालदोस्तांनो, मधाची गोडी चाखायला तुम्हालाही आवडत असेल, हो ना? पण हा मध गोळा करताना ती प्रत्येक मधमाशी निरंतर कष्ट करत असते. तिची ही कष्ट करण्याची धडपड आणि सगळीकडे गोडवा पसरवण्याची भावना प्रत्येक माणसाने नक्कीच घ्यायला हवी, हो ना? चला तर ऐकूया ही मधाची गोष्ट या गाण्यातना. या गीताचे शब्द आहेत हर्षदा अमृते यांचे. संगीतबद्ध केलं आहे हर्षद जोशी यांनी. कणकण नेण्यासाठी वणवणा करते ही मधमाशी. गोष्ट मधाच्या गोडीची रे, समजून घेऊ जराशी. कण कण नेण्या
फारच झालेली. रोज सकाळी सर्व फुले मकरंदाने भरलेली. गोळा करण्या मकरंदा लगबग फारच झालेली. साठवणीची दिनचर्या ही जस्त असे मधमाशी. गोष्ट मधाच्या गोडीची रे समजून घेऊ जराशी. बालदोस्तानो, नृत्य ही केवळ कला नसून भावना व्यक्त करण्याचं एक अतिशय सुंदर असं माध्यम आहे. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या शास्त्रीय नृत्यामध्ये भरतनाट्यम या नृत्य प्रकाराला विशेष स्थान आहे. कठोर साधना, शिस्त, भाव, ताल आणि अभिव्यक्ती यांचा अतिशय सुरेख संगम म्हणजे भरतनाट्यम. आज आपण बालजगत या आपल्या आवडत्या कार्यक्रमात भेटणार आहोत भरतनाट्यमची आवड अगदी लहान वयापासून जोपासणाऱ्या अशाच एका गुणी विद्यार्थिनीला. कोण आहे ती जाणून घेऊया तिच्याचकडून. स्वरा, बालजगत या कार्यक्रमात तुझं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. स्वरा, सगळ्यात आधी आपल्या सगळ्या बालमित्र मैत्रिणींना तुझी थोडक्यात ओळख करून देशील का? नमस्कार बालदोस्तांनो, मी स्वरा आशिष मुस्से. मी इयत्ता 10वीत शिकत असून मला नृत्यकलेची फार आवड आहे. वा. बालदोस्तांनो, आपली स्वरा ही बालमैत्रीण यावर्षी 10वीच्या वर्षाला आहे. आता आपण तिच्या भरतनाट्यमच्या प्रवासाकडे वळूया. स्वरा, मला सांग, भरतनाट्यमची आवड तुला कधी निर्माण झाली आणि वयाच्या कितव्या वर्षापासून तू हा नृत्य प्रकार शिकायला सुरुवात केलीस? लहानपणापासूनच मला नृत्यकलेची फार आवड होती. लहान असताना मी भरतनाट्यमचा एक कार्यक्रम अटेंड केला होता. त्यांची केशभूषा, वेशभूषा, अलंकार हे पाहून मला खूप आकर्षण वाटलं. आणि मग वयाच्या कितव्या वर्षी तू सुरुवात केलीस? वयाच्या 6व्या वर्षी मी भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली. बापरे, म्हणजे स्वरा, तू अगदीच लहानपणापासून भरतनाट्यमकडे वळलीस, हो ना? हो, नक्कीच. आणि ही जी प्रेरणा होती ही तुला कुणाकडनं मिळाली? म्हणजे घरात तुमच्यापैकी कुणाला आवड होती का? माझी आई, माझ्या आईला नृत्य करायची फार आवड असल्यामुळे तिच्याकडे बघूनच मला नृत्य शिकायची प्रेरणा मिळाली. अच्छा, आणि मग आईने तुला प्रोत्साहित केलं की तू भरतनाट्यम शिक म्हणून? हो, नक्कीच. भरतनाट्यम शिकायला तू सुरुवात केलीस आणि मग ते शिकायला सुरुवात केल्यानंतर रंगमंचावरचा जो पहिला कार्यक्रम होता तो साधारण कधी झाला तुझा? मी भरतनाट्यम वयाच्या 6व्या वर्षी शिकायला सुरुवात केली आणि शिकायला सुरुवात केल्याच्या 6 महिन्यांनंतरच आमच्या गुरु सौ मिताली भिडे यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता, जिच्यामध्ये लहान मुलींपासून मोठ्या तयांपर्यंत सर्वजण सादरीकरण करणार होते. तोच कार्यक्रम माझा रंगमंचावर पहिला पदार्पण होतं. वा, म्हणजे वयाच्या 6व्या वर्षी तू भरतनाट्यम शिकायला सुरुवात केलीस आणि लगेचच तुझा रंगमंचावरचा पहिला कार्यक्रमही झाला. हो. वा वा वा. स्वरा, भरतनाट्यमची केशभूषा, वेशभूषा ही खूप वेगळी असते. मग याच्याबद्दल तुला काय वाटतं? याच्यातलं कोणतं विशेष तुला आवडतं?
सर्वप्रथम तर भरतनाट्यम म्हणजे भाव, राग, ताल यासोबतच त्याची वेशभूषा हे सगळे आज गोष्टी भरतनाट्यममध्ये महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे अशी कुठली एकच गोष्ट नाही जी मला आवडते. भरतनाट्यममध्ये केशभूषा, वेशभूषा, ते अलंकार, तो पोशाख हे सर्वच मला खूप जास्त आकर्षित करतं आणि मला ते सर्वच आवडतं. सगळंच आवडतं. हो हो स्वरा, भरतनाट्यमची एकूणच वेशभूषा, केशभूषा हे सगळंच तुला आवडतं आणि त्यातले दागिनेही खूप सुंदर असतात. हो. तर आपल्या बालदोस्तांना सांगशील का गं की ह्यातले दागिने कोणते कोणते असतात? सर्वप्रथम डोक्यावर चंद्र, सूर्य, बिंदी, गजरा, त्याप्रमाणे कानात झुमके, त्याला वेली, अजून गळ्यामध्ये हार परिधान केले जातात. तसंच नाकामध्ये नथ घातली जाते आणि कमरेला कंबरपट्टा, हाताला बाजूबंद असे विविध प्रकारचे अलंकार भरतनाट्यममध्ये परिधान केले जातात. त्याच्यामुळे ते खूप सुंदर दिसतं, हो ना? हो ना. म्हणजे हा भरतनाट्यमचा वेश करून, ती केशभूषा करून स्वतःला आरशात बघण्यात एक वेगळीच मजा असते, हो 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 ना? तुलाही खूप आवडतं. खूपच. स्वरा, भरतनाट्यममध्ये काय काय शिकवलं जातं बरं? भरतनाट्यममध्ये प्रामुख्याने भाव, हस्तमुद्रा आणि पदन्यास शिकवला जातो. भाव, हस्तमुद्रा आणि पदन्यास या गोष्टी प्रामुख्याने शिकवल्या जातात. म्हणजे जेव्हा तुम्ही शिकायला सुरुवात करता तेव्हा ह्याच्यावर अधिक भर दिला जातो हो. तुमचा, आणि मग हळूहळू त्याचा सराव वेगवेगळ्या पद्धतीने वाढत असेल. मग ह्या सगळ्या गोष्टी शिकताना तुला कधी काही अडचणी आल्या का? भरतनाट्यम नृत्यात स्वतःच्या उंचीच्या अर्ध बसून, ज्याला आम्ही आयतम किंवा अरईमंडी असं म्हणतो, ते मला सुरुवातीला करताना थोडे आव्हानं यायची. पाय दुखायचे, त्रास व्हायचा, पण हळूहळू सरावाने त्याची पण सवय होत गेली. मग लहान असताना कधी असं वाटलं का गं की खूप पाय दुखतायत, आज क्लासला जाऊयाच नको, असं कधी वाटलं तुला? नाही, कारण ती क्लासची एक लागलेली ओढ म्हणू शकतो किंवा आवड म्हणू शकतो, त्यामुळे असं तर कधी वाटलं नाही. म्हणजे कधीही तू क्लास बुडवला नाहीस तुझा, नाही. भरतनाट्यमचा सराव नियमितपणे करत गेलीस हो हो आणि अजूनही करतेस. हो. स्वरा, तू भरतनाट्यमच्या आत्तापर्यंत 4 परीक्षा दिल्या आहेस. मग आपल्या बालदोस्तांना सांगशील का की या 4 परीक्षा कोणत्या कोणत्या होत्या? सर्वप्रथम भरतनाट्यमची पहिली परीक्षा प्रारंभिक. ही परीक्षा मी वयाच्या 8व्या वर्षी दिली, ज्याच्यामध्ये नमस्कार पद्धती आणि अडवुतालींचं प्रशिक्षण हे सगळं सादर करायचं असतं. त्याच्यानंतर प्रवेशिका प्रथम परीक्षा, ज्याच्यामध्ये अडवुतालींचा अधिक सराव, विविध प्रकारच्या हस्तमुद्रा आणि विनियोग यांचं सादरीकरण करायचं असतं. त्यानंतर तिसरी परीक्षा म्हणजे प्रवेशिका पूर्ण, ज्याच्यामध्ये अलारिपू, त्रिकालजती यांसारखे नृत्य प्रकारही सादर करायचे असायचे. आता नृत्य प्रकार म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये हावभाव आणि अभिनयापेक्षा शारीरिक हालचाली आणि हस्तमुद्रांना महत्त्व दिले जायचे. प्रवेशिका पूर्ण आणि मध्यमा प्रथम या 2 परीक्षा फक्त प्रात्यक्षिक परीक्षा नसून त्यांच्यासोबत लेखी परीक्षाही द्यायला लागायची. लेखी परीक्षांमध्ये भरतनाट्यमचा इतिहास, त्यातील प्रसिद्ध गुरु, विनियोग, श्लोक, त्यातील विविध प्रकार या सर्वांबद्दलच माहिती विचारली जायची. अच्छा, म्हणजे एकीकडे प्रात्यक्षिक परीक्षाही व्हायची आणि 3ऱ्या आणि 4थ्या परीक्षेला म्हणजे तिथपासून पुढे प्रात्यक्षिकासोबतच लेखी परीक्षाही तुम्हाला द्यावी लागते. हो म्हणजे तोही एक अभ्यास करावा लागतो, लक्षात ठेवावं लागतं शाळेच्या अभ्यासासारखं, हो हो ना? हो. स्वरा, तू आता बोलताना नृत्य असा एक शब्द वापरलास, तर नृत्य आणि नृत्य ह्याच्यात काय फरक आहे? सर्वप्रथम नृत्य हा प्रकार आपल्याला प्रवेशिका पूर्ण म्हणजेच 3ऱ्या परीक्षेला सांगितला जातो, ज्याच्यामध्ये शारीरिक हालचाली आणि हस्तमुद्रांवर जास्त लक्ष दिले जाते. आणि नृत्य म्हणजे हावभाव, शारीरिक हालचाली, हस्तमुद्रा या सर्वांसोबत संगीतही सादर केलं जातं. हे सर्व म्हणजे नृत्य. आणि नृत्य हे प्रामुख्याने तालावर सादर केले जाते आणि नृत्य हे संगीतावर. अच्छा, म्हणजे नृत्यामध्ये ताल महत्त्वाचा असतो आणि नृत्यात संपूर्ण संगीत महत्त्वाचं असतं. हो. बालदोस्तांनो, समजलं ना तुम्हाला नृत्य म्हणजे काय आणि नृत्य म्हणजे काय? स्वराने अतिशय उत्तम पद्धतीने सांगितलंय. स्वरा, जेव्हा तुमची ही भरतनाट्यमची परीक्षा जवळ येते, मग त्यावेळेला तुमचा सराव तुम्ही वाढवता का? हो, म्हणजे परीक्षा नसताना आठवड्यातनं फक्त 2 दिवस सराव असायचा, पण ज्यावेळी परीक्षा असायच्या तेव्हा आठवडाभर सराव करायला लागायचा, कारण परीक्षा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. बरोबर. कधी कधी असंही होत असेल की शाळेची परीक्षा आहे आणि भरतनाट्यमचा सराव आहे, मग अशा वेळेला हा समतोल तू कसा साधलास?
शाळेच्या अभ्यासाच्या वेळी शाळेचा अभ्यास आणि भरतनाट्यमच्या वेळी भरतनाट्यम. म्हणजे जेव्हा शाळेची परीक्षा असतात तेव्हा मी पूर्णपणे शाळेच्या परीक्षेवर आणि शाळेच्या अभ्यासावर लक्ष देते, आणि जेव्हा भरतनाट्यमचा अभ्यास किंवा भरतनाट्यमची परीक्षा असते त्यावेळी पूर्णपणे भरतनाट्यम. अच्छा, म्हणजे दोन्हीकडचा तू समतोल साधत दोन्हीकडे तितकंच लक्ष देत आत्तापर्यंत 4थ्या परीक्षेपर्यंत तू पोहोचलेली आहेस. हो स्वरा, मला सांग, तू लहानपणापासून भरतनाट्यमला सुरुवात केलेली आहेस हो आणि तू जसं म्हणालीस की तुझ्या आईला आवड होती नृत्याची आणि त्याच्यामुळे तुझा हा प्रवास आईमुळे सुरू झाला. हो मग तुझ्या घरातले बाकीचे जे कुटुंबीय आहेत, तुझे गुरु आहेत, तुझे मित्रमैत्रिणी आहेत, या सगळ्यांचा तुला पाठिंबा कसा असतो? कुठलाही कार्यक्रम असो किंवा शो, माझ्या सर्व मित्रमैत्रिणी, माझ्या घरातले सर्वजण आवर्जून त्या कार्यक्रमाला येतात, मला प्रोत्साहित करतात, माझं भरभरून कौतुकही करतात. अरे वा, मस्तच. शाळेतल्या शिक्षकांनाही तुझं कौतुक वाटत असेल. हो नक्कीच. माझ्या शाळेतले शिक्षकही माझा कार्यक्रम बघायला येतात. वा, खूपच छान. अशा पद्धतीने सगळ्यांचं प्रोत्साहन मिळालं की आपल्याला पण ती गोष्ट शिकायला आणखी नक्कीच उत्सुकता उत्साह वाटते. मिळतो. बरोबर. भरतनाट्यममुळे तुझ्यात असा कोणता गुण निर्माण झाला असं तुला वाटतं? सर्वप्रथम भरतनाट्यम शिकायला लागल्यामुळे दुसरा व्यायाम करायची गरज नाही पडली. स्वतःचं स्वतः कसं आवरायचं हे कळलं आणि जीवनाला वेगळीच शिस्त लागली. त्याबरोबरच वेळ पाळण्याचा वेगळा संस्कार माझ्यावर झाला. बघा बालदोस्तानो, वेळ पाळणं हे खूप महत्त्वाचं असतं. जो वेळेची कदर करतो, वेळ त्याची कदर करते. बरोबर. त्याच्यामुळे शाळा असू दे, कला असू दे, क्रीडा असू दे, या प्रत्येक ठिकाणी वेळ पाळणं हा गुण प्रत्येकानेच आपल्या अंगी बाणवणं गरजेचं आहे. स्वरा, रंगमंचावरचा असा कोणता आविष्कार आहे जो तुझ्या कायमस्वरूपी लक्षात राहिलाय? काही महिन्यांपूर्वी आमच्या गुरु सौ मिताली भिडे यांनी एक कार्यक्रम बसवला होता, नृत्य संध्या. हा कार्यक्रम पूर्ण प्रकारे लाईव्ह होणार होता, म्हणजे वादन, गायन आणि नृत्य हे सर्व एकाच वेळी. त्याच्यामध्ये दशावतार ह्या प्रकारात नरसिंह अवतार हा सादर करताना मी हिरण्यकश्यपूची भूमिका केली होती. आता हिरण्यकश्यपू हे पात्र, त्याचा अहंकार, त्याचा क्रोध, ते सर्व सादर करताना मनात थोडीशी भीती होती की ते मला नीट जमेल का. बालदोस्तांनो, तुम्हाला नरसिंहाची गोष्ट नक्कीच माहिती असेल, ज्यामध्ये देव नरसिंह हिरण्यकश्यपूचं पोट फाडतो. तो प्रसंग सादर करताना मला हात आणि पाय यांचा तोल राखून एका विशिष्ट पद्धतीत स्थिर राहायचं होतं. माझ्या गुरु मिताली भिडे यांनी ह्या प्रसंगाची उत्तम प्रकारे प्रॅक्टिस करून घेतली. त्यामुळेच आम्ही तो प्रसंग अतिशय सुरेखपणे सादर केला आणि तो प्रेक्षकांच्या मनाला भावला आणि त्यांनी टाळ्यांचा खूप जास्त कडकडाटही केला. तसेच या प्रसंगानंतर अनेक प्रेक्षक, आजी आजोबा आणि माझ्या मित्रमैत्रिणींनी भेटून माझं खूप कौतुक केलं. काही आजी आजोबांना तो प्रसंग इतका आवडला की त्यांनी मला भरभरून आशीर्वादही दिले. वा वा वा, क्या बात है. बालदोस्तांनो, तुमच्याही लक्षात आलं असेल की हिरण्यकश्यपूला कशा पद्धतीने स्वराला दाखवावं लागलं असेल आणि तिला कशा पद्धतीने ते स्थिर उभं राहावं लागलं असेल. आणि ही खूपच कठीण गोष्ट आहे. त्याच्यामुळे स्वरा, तू जे म्हणालीस की प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, तर खरोखरच तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने ते सादरीकरण केलं असणार, ज्यामुळे प्रेक्षकांना तो प्रसंग भावला. हो हो ना? हो नक्कीच. स्वरा, मला सांग, भरपूर प्रेक्षकांसमोर जेव्हा एखादा कार्यक्रम तू सादर करत असतेस तेव्हा कधी मनावर दडपण येतं का गं? दडपण तर नेहमीच असतं, पण कार्यक्रम सुरू झाल्यावर आत्मविश्वास वाढत जातो. मग तू त्याच्यात रंगून जातेस. हो हो बरोबर. आत्तापर्यंत तू भरतनाट्यमच्या 4 परीक्षा उत्तीर्ण झाली आहेस. हो. भरतनाट्यम याच क्षेत्रात तुला आणखीन कुठपर्यंत पोहोचायचंय? तुझं काय स्वप्न आहे? माझं स्वप्न आहे की मला भरतनाट्यम विशारद व्हायचं आहे. मला भरतनाट्यमशी नातं कायम ठेवायचं आहे आणि त्याचबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही प्रगती करायची आहे. अच्छा, मग थोडंसं भरतनाट्यम हा विषय आपण बाजूला ठेवूया. मला सांग, तुला शैक्षणिक क्षेत्रात कोणत्या क्षेत्रात पुढे जायचंय? माझं भरतनाट्यम या क्षेत्रातलं स्वप्न विशारद होणे आहे आणि ते मी होणारच आहे. त्याचबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात पुढचा अभ्यास करताना मला परदेशी भाषांचं प्रशिक्षण घेऊन त्यात करिअर करायची इच्छा जास्त आहे. अरे वाह, क्या बात है. खूपच सुंदर. आणि खरोखरच अलीकडच्या काळामध्ये परदेशी भाषा शिकण्यावर अनेक मुलं भर देत आहेत. त्याच्यात उत्तम करिअरही करता येते. आणि आत्ताचा जो तुमचा वयाचा टप्पा आहे, 8वी 9वी 10वी, याच वयात पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे हे जर तुम्ही ठरवलं तर तुमची पावलं त्या दिशेने निश्चितपणे पडू शकतात. हो.
आत्ताचा जो काळ आहे म्हणजे कोरोनानंतर तर शाळेचा अभ्यासक्रमही ऑनलाईन व्हायला लागला हो. आणि त्यामुळे शालेय वयात लहान मुलांच्या हातात किंवा तुमच्या वयाच्या मुलांच्या हातात आता मोबाईल असणं गरजेचं झालं आहे. हो हो पण तुझ्या वयाचे जे बालमित्रमैत्रिणी आहेत त्यांना तू काय सांगशील? म्हणजे तू स्वतः मोबाईलचा वापर किती करतेस आणि आपल्या या बालदोस्तांनी मोबाईलचा वापर किती करावा असं तुला वाटतं? माझं असं मत आहे की मोबाईलचा वापर गरजेपुरता करावा. किंवा मी तरी असं करते की मी काही मनात ठरवलंय की हे आज मी पूर्ण करणारच किंवा हे आज मी करून दाखवणारच. जर ते केलं तर एक स्वतःला छोटीशी भेट म्हणून मनोरंजनापुरता मोबाईल नक्कीच बघावा. मोबाईलने स्वतःचं मनोरंजन करता येतं, पण त्याबरोबरच कुठली तरी कला, कुठला तरी छंद किंवा कुठल्या तरी मैदानी खेळाची आवड नक्कीच जोपासावी. बघा बालदोस्तांनो, स्वराने किती छान उत्तर दिलंय. स्वराही आत्ता 10वीत आहे आणि तुमच्यापैकी अनेक जण 10वीत असतील. बरेचदा आईबाबांकडे हट्ट करून तुम्ही मला मोबाईल हवाय असं सांगत असाल. पण जसं स्वरा म्हणाली की मोबाईलचा वापर हा आत्ता शालेय वयात हा मनोरंजनापुरताच करायचा असतो. आपलं जास्त लक्ष हे आपल्या अभ्यासावर किंवा आपण जो खेळ शिकतोय, जी कला शिकतोय त्याच्याकडे असायला हवं. स्वरा, आत्तापर्यंतचा तुझा सगळा प्रवास तू बालदोस्तांना सांगितलायस. हो आता आपण एक छोटीशी झटपट फेरी घेऊया. चालेल. म्हणजे ज्याच्यामध्ये मी तुला प्रश्न विचारेन त्याचं एका शब्दात किंवा एका वाक्यात तू उत्तर द्यायचेस. हो सुरू करूया. हो तुझा आवडता नृत्य प्रकार, भरतनाट्यम. आवडती देवता, भगवान विष्णू. आवडता रंग, निळा. आवडता विषय, इंग्रजी. सरावाची आवडती वेळ, संध्याकाळ. स्टेजवर जाण्यापूर्वी मनात येणारा पहिला विचार, मला माझं 100% द्यायचं आणि सर्वोत्तम सादरीकरण करायचंय. आवडतं गाणं किंवा श्लोक, नटराज स्तुती. तुला संपूर्ण दिवस भरतनाट्यम आणि अभ्यास या व्यतिरिक्त आणखीन काही कर असं जर सांगितलं तर तू काय करशील? मला भरतनाट्यम सोबतच प्राणी पाळण्याची खूप जास्त आवड आहे, तर त्या दिवशी मी प्राण्यांसोबत नक्कीच वेळ घालवेन. भरतनाट्यम म्हणजे भ म्हणजे भाव, र म्हणजे राग, त म्हणजे ताल आणि नाट्य म्हणजे अभिनय. या सर्वांचा सुंदर मेळ म्हणजे भरतनाट्यम. म्हणजेच कला, संस्कृती आणि भक्ती याचा सुंदर संगम. अरे वा, अतिशय सुंदर अशी झटपट उत्तरं तू दिलेली आहेस. बालदोस्तांनो, भरतनाट्यमसारख्या अतिशय समृद्ध अशा शास्त्रीय कलेची आवड जपत अभ्यासासोबतच कला क्षेत्रातही सातत्याने प्रगती करणाऱ्या आजच्या आपल्या स्वरा या मैत्रिणीशी आपण संवाद साधला. स्वरा आशिष मुसळे हिने तिच्या अनुभवामधून कला, शिस्त, मेहनत आणि चिकाटी यांचं महत्त्व आपल्याला सांगितलं. स्वरा, आजच्या बालजगत या कार्यक्रमात तू सहभागी झालीस, आमच्या बालदोस्तांशी संवाद साधलास, त्याच्याबद्दल मी तुझे मनःपूर्वक आभार मानते आणि तुझ्या सगळ्या आगामी परीक्षा, तुझे कार्यक्रम, तुझं पुढचं भविष्य या सगळ्यासाठी आकाशवाणी परिवाराकडून तुला खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. बालदोस्तांनो, आजचा हा संवाद तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. बालदोस्तांनो, कशी वाटली तुम्हाला स्वराची मुलाखत? आपली मैत्रीण स्वरा ही भरतनाट्यम शिकते, पण आपल्या भारतातल्या नृत्यांची रंगीबेरंगी दुनिया तुम्हाला माहिती आहे का? आपला भारत हा मुळातच विविधतेने नटलेला असा देश आहे. इथे जसं वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे सण आहेत, तसंच इथल्या प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळे नृत्य प्रकारही आहेत. आत्ता आपण ज्या आपल्या बालमैत्रिणीशी गप्पा मारल्या ती भरतनाट्यम शिकते. तर हे भरतनाट्यम जे नृत्य आहे ते तामिळनाडूमधलं खूप प्रसिद्ध असं शास्त्रीय नृत्य आहे. याच्यात हातांच्या सुंदर हालचाली, चेहऱ्यावरचे भाव आणि पायांचे ठोके याला खूप महत्त्व असतं. भरतनाट्यम बघताना असं वाटतं जणू एखादी गोष्ट या नृत्यातून सांगितली जाते. त्यानंतर येतं ते कथक. कथक हे उत्तर भारतातलं नृत्य आहे, ज्याच्यामध्ये फिरक्या, वेगवान पावलं आणि सुंदर असा ताल असतो. कथक करणारे नर्तक नर्तिका पायात घुंगरू बांधतात, त्याच्यामुळे त्यांच्या पावलांचा आवाजही संगीतासारखा वाटतो. आपल्या भारतातल्या ओडिसामधलं ओडिसी हे नृत्यही खूपच मोहक असतं. अतिशय शांत, लयबद्ध अशा त्यातल्या हालचाली आणि सुंदर मुद्रा
हे बघतानाही मन कसं प्रसन्न होतं. ओडिसीसारखंच आंध्र प्रदेशमधलं कुचीपुडी हे नृत्यही खूप प्रसिद्ध आहे. कुचीपुडी सादर करताना नृत्याबरोबरच अभिनयही सादर केला जातो. त्याच्यामुळे हे नृत्य अतिशय रंगतदार होतं. केरळमधलं कथकली हे नृत्य रंगीत मुखवटे, मोठे पोशाख आणि नाट्यमय अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. बालदोस्तानो, आपल्या भारतात लोकनृत्यही भरपूर प्रसिद्ध आहेत. जसं पंजाबमधला भांगडा, अतिशय उत्साही आणि जोशपूर्ण असं हे नृत्य. गुजरातमधला गरबा आणि राजस्थानमधलं घुमर हे नृत्य सणांच्या वेळी त्या त्या राज्यांमध्ये अतिशय आनंदाने केली जातात. बालदोस्तानो, लावणी ही महाराष्ट्राची अतिशय लोकप्रिय अशी लोककला आहे. लावणीमध्ये गाणं, नृत्य आणि अभिनय यांचा सुंदर संगम असतो. ढोलकीच्या तालावर नर्तिका नृत्य करते आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव, हातांच्या हालचाली, पावलांचा ठेका प्रेक्षकांचं मन मोहून टाकतो. लावणीमध्ये समाजजीवन, विनोद, ऐतिहासिक विषयही मांडले जातात. त्याच्यामुळेच लावणी हे केवळ नृत्य नसून तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. लावणीच्या इतिहासात अनेक जुने आणि लोकप्रिय कलाकार होऊन गेलेत. विठाबाई नारायणगावकर यांचं नाव लावणीच्या क्षेत्रात अतिशय आदराने घेतलं जातं. त्यांना लावणी सम्राज्ञी म्हणूनही ओळखलं जातं. यमुनाबाई वाईकर, सुलोचना चव्हाण याही लावणीच्या अत्यंत लोकप्रिय अशा गायिका होत्या. त्यांच्या आवाजामुळे अनेक लावण्या घराघरात पोचल्या आणि या कलाकारांनी आपल्या या पारंपरिक लोककलेला महाराष्ट्राच्या बाहेरही ओळख मिळवून दिली. बालदोस्तानो, भारतातलं प्रत्येक नृत्य वेगळं आहे, पण या सगळ्यांमध्ये एक समान गोष्ट आहे, ती म्हणजे आनंद, तिथली संस्कृती आणि अभिमान. नृत्यामुळे आपलं शरीर तंदुरुस्त राहतं, मन आनंदी राहतं आणि आपल्या देशाची परंपरा आपण पुढे नेत राहतो. तेव्हा बालदोस्तानो, तुमच्यापैकीही जर कुणाला नृत्यप्रकार शिकण्याची आवड असेल तर जरूर शिका. आपली आवड जोपासा आणि आपली संस्कृती जतन करा. आजच्या या कार्यक्रमामधून मी सोनाली सावंत आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. नमस्कार. आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत.